नमस्कार मित्रांनो. गेल्या काही दिवसांपूर्वी मोटोरोला एज 15 प्रो हा स्मार्टफोन लॉन्च केला. तर मीही गेल्या 3 दिवसांपासून हा स्मार्टफोन यूज करतोय. हा मोटोरोला एज 15 प्रो आहे. यातलं हे 12 GB रॅम प्लस 256 GB स्टोरेज व्हेरियंट आहेत. याची किंमत फ्लिपकार्टवरती जर तुम्ही गेलात तर 35,999 म्हणजे 36,000 रुपयांमध्ये हा फोन तुम्हाला फ्लिपकार्टवरती ऑनलाईन मिळतोय. जर त्यात काही ऑफर तुम्ही वापरल्या तर 2,500 रुपयापर्यंत तुम्हाला डिस्काउंट मिळेल. जसं HDFC बँकेचं जे क्रेडिट कार्ड आहे त्यावरती 2,500 रुपये डिस्काउंट आहेत. इतरही काही ऑफर आहेत, एक्सचेंज ऑफर वगैरे, त्याही तुम्ही वापरू शकता. तसंच जर यातला बेसिक व्हेरियंट घेतला जो 8 GB रॅमचा आहे तो घेतला तर त्याची किंमत 30 ते 32,000 रुपयापर्यंत आहे. म्हणजे तुम्ही ऑफर वापरल्या तर 30,000 रुपयापर्यंतही तो फोन तुम्हाला मिळेल. मी हा 12 GB व्हेरियंटचा फोन घेतलेला आहे. 3 दिवसापासून वापरतोय. 3 दिवसात जे काय मला अनुभव आला त्याबद्दल मी एक हॉनेस्ट रिव्ह्यू आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. फोन कॅमेऱ्याच्या बाबतीत म्हणायचं झालं तर एकदम बेस्ट आहेत. खूप सारे फीचर्स आहेत कॅमेऱ्याच्या बाबतीत. उदाहरणार्थ यात मी स्क्रीन रेकॉर्डिंग आता सुरू करतोय. तुम्हाला दाखवतो की कॅमेऱ्याचे फीचर्स काय काय आहेत यात. स्क्रीन रेकॉर्डिंगचं सुद्धा खूप छान फीचर आहे जे मला खूप आवडलं. मला नेहमी त्याचा यूज असतो. आणि बाकी इतर स्मार्टफोनमध्ये मला जर स्क्रीन रेकॉर्डिंग वापरायची असेल म्हणजे मोबाईलची अशा प्रकारे स्क्रीन रेकॉर्ड करायची असेल तर त्या स्मार्टफोनमध्ये मला थर्ड पार्टी ॲप इन्स्टॉल करावं लागतं. त्यातही फ्रीमध्ये मला ते फीचर्स मिळत नाही. मग पेड ॲप घ्यावं लागतं. म्हणजे जर स्मार्टफोनमध्ये मला स्क्रीन रेकॉर्ड करायची तर मला पेन मिळत नाही असं लिहिण्यासाठी किंवा व्ह्युअर्सला दाखवण्यासाठी एखादे ॲप वगैरे, तर मला पेन मिळत नाही. तर त्यासाठी पेड व्हर्जन घ्यावं लागतं. तर इथे यांनी पेनसुद्धा दिलेले आहेत आणि सेल्फी व्हिडिओ कॅमेरासुद्धा त्यात ॲड करण्याचं ऑप्शन दिलं आहे. म्हणजे स्क्रीन रेकॉर्ड करता करता मी माझा व्हिडिओही तुम्हाला तिथे दाखवू शकतो. उदाहरणार्थ इथे मी आता पेन सिलेक्ट करतोय. तिथे त्यांनी मला ऑप्शन दिले कलर्सचे, कोणता कलर तुम्हाला पेनसाठी सिलेक्ट करायचा आहे. तर मी ग्रीन कलर इथे सिलेक्ट करतोय. जर मला आता एखादा ॲप तुम्हाला दाखवायचं तर मी आता त्याला इथे सर्कल करतोय. अशा प्रकारे मी तुम्हाला ॲप इथे दाखवू शकतो. ठीक आहे, किंवा एखादी गोष्ट असं दाखवू शकतो. तर हे पेनचं खूप छान ऑप्शन आहे ज्याचा खूप यूज आहे. जर एज्युकेशनल व्हिडिओ जे बनवत आहेत त्यांच्यासाठी या स्मार्टफोनचा खूप यूज होऊ शकतो. खूप छान फीचर आहे. आता मी जर व्हिडिओ ऑन केला, इथे स्क्रीन रेकॉर्डिंगमध्ये व्हिडिओचाही ऑप्शन आहे, तो जर ऑन केला तर तुम्हाला इथे दिसतोय माझा व्हिडिओ. इथे वरच्या बाजूला दिसेल. मी याला मी याला खालीही घेऊ शकतो इथे असं. तर इथे दिसतोय तुम्हाला माझा व्हिडिओ. तर अशा प्रकारे तुम्हाला स्वतःचा व्हिडिओही यात दाखवता येऊ शकतो. स्क्रीन रेकॉर्डिंग करताना अशा राऊंड शेपमध्ये तो व्हिडिओ येतोय. त्यामुळे स्क्रीन रेकॉर्डिंगचं हे खूप छान ऑप्शन आहे. जे एज्युकेशनल व्हिडिओ बनवत आहेत त्यांच्यासाठी खूप युजफुल आहेत. माझ्यासाठी खूप युजफुल आहे कारण मी अशा प्रकारचे स्क्रीन रेकॉर्डिंग वगैरे करत असतो व्हिडिओ बनवताना. टेक्नॉलॉजी रिलेटेड व्हिडिओ असतील, स्मार्टफोनविषयी मला काही सांगायचं असेल तर त्या व्हिडिओसाठी याचा खूप फायदा आहे. यानंतर आता येऊया कॅमेरा फीचर्सकडे. तर कॅमेरा ओपन केल्यानंतर तुम्हाला यात खूप सारे फीचर्स दिसतील. तर इथे आता आपण कॅमेरा ओपन केलेला आहे. यामध्ये फोटोमध्ये खूप सारे फीचर्स तुम्ही सेटिंग करू शकतात. फोटो कोणत्या रेशोमध्ये आहे तो तेही सिलेक्ट करू शकतात. त्यानंतर व्हिडिओमध्ये आल्यानंतर इथे तुम्हाला काही ऑप्शन दिसतील व्हिडिओचे. तुम्हाला 4K पर्यंत व्हिडिओ यात रेकॉर्ड करण्याचं ऑप्शन आहे. उदाहरणार्थ इथे 4K दिलेला आहे. तर 4K पर्यंत तुम्ही इथे व्हिडिओ रेकॉर्ड करू शकतात. टॉर्च वगैरे अवेलेबल आहेत. तर खूप छान ऑप्शन आहेत. जर तुम्ही इथे क्लिक केलं तर इथे तुम्हाला सर्व माहिती भेटेल किंवा फ्रेम रेट वगैरे तुम्ही सिलेक्ट करू शकतात. एक्सटर्नल माईक वगैरे त्याचंही ऑप्शन इथे अवेलेबल आहेत. काही स्मार्टफोनमध्ये आपल्याला थर्ड पार्टी ॲप यासाठी यूज करावे लागतात, पण इथे यांनी दिलेले आहेत ऑलरेडी. तर कॅमेऱ्याच्या सेटिंगमध्ये जर आला तर इथे तुम्हाला AIचं सुद्धा ऑप्शन आहे जे फोटो इनहॅन्स करू शकतं तुमचं. तर खूप सारे फीचर्स इथं अवेलेबल आहेत, ते तुम्ही ऑन करू शकता. एकंदरीतच कॅमेऱ्याच्या बाबतीत हा खूप चांगला स्मार्टफोन आहे. याचा सेल्फी कॅमेरा 50 मेगापिक्सलचा आहे. तर रिअर कॅमेरा याचा 50 प्लस 13 प्लस 10 मेगापिक्सल असा ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप यात रिअर साईडला दिलेला आहे, बॅक साईडला दिलेला आहे. पण फ्रंट कॅमेरा खास करून जे सेल्फी वगैरे काढतात किंवा माझ्यासारखे व्हिडिओ वगैरे रेकॉर्डिंग करण्याचं ज्यांचं काम आहे त्यांच्यासाठी सेल्फी कॅमेरा खूप महत्त्वाचा असतो. आणि त्यामुळे 50 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा असल्याने 30 ते 35 हजाराच्या बजेट रेंजमध्ये मोटोरोला एज 50 प्रो हा खूप चांगला स्मार्टफोन आहे. कारण इतर स्मार्टफोनमध्ये तुम्हाला 50 मेगापिक्सलचा कॅमेरा मिळत नाही या बजेट रेंजमध्ये. त्यासाठी तुम्हाला जास्त पैसे खर्च करावे लागतात. पण इथे मात्र तुम्हाला 30 हजाराच्या बजेट रेंजमध्ये 30 ते 35 हजारामध्येच तुम्हाला हे सर्व फीचर्स मिळून जात आहेत. त्यामुळे कॅमेऱ्याच्या बाबतीत हा फोन बेस्ट आहे. मोटोरोला एज 15 प्रो यामध्ये अजून एक खास फीचर म्हणजे रेडी फॉर हे ॲप.
रेडी फॉर हे ॲप खूप युजफुल आहे त्यांच्यासाठी ज्यांना त्यांचा डाटा सतत मोबाईल टू लॅपटॉप यामध्ये ट्रान्सफर करायचा असतो, किंवा समजा माझे काही व्हिडिओज आहे जे मोबाईलवरती व्हिडिओज, फोटोज किंवा फाईल ज्या मला लॅपटॉपमध्ये ट्रान्सफर करायच्या आहे, तर अनेक वेळा आपल्याला USB केबल जॉईन करावे लागते किंवा शेअर इट वगैरे असे ऑप्शन वापरावे लागतात. त्यात आपल्याला तेवढं स्पीड मिळत नाही. पण इथे रेडी फॉर हे ॲप जर तुम्ही, तर रेडी फॉर हे ॲप ऑलरेडी यात इन्स्टॉल आहेत या स्मार्टफोनमध्ये, आणि हेच तुम्हाला लॅपटॉपमध्येही इन्स्टॉल करायचे. खूप पटकन तुमच्या फाईल ट्रान्सफर होतात. हे ॲप जर तुम्ही ओपन केलं तर इथे यात इतरही फीचर दिसतील. म्हणजेच फाईल ट्रान्सफर करण्यासोबतच तुम्हाला इथे वेबकॅमचं सुद्धा फीचर दिसत आहेत. हे वेबकॅमचं फीचर आहेत. याद्वारे तुम्ही लॅपटॉप जर लाईव्ह लेक्चर करत असाल किंवा लाईव्ह तुम्ही तुमचा फेस दाखवत असाल, तिथं रिझोल्युशनचा प्रॉब्लेम असतो, क्वालिटी डाऊन असते, त्यावेळेस तुम्ही या स्मार्टफोनचा कॅमेरा यूज करू शकता. इथे वेबकॅमद्वारे कनेक्ट होऊन तुम्ही लॅपटॉपच्या वेबकॅम ऐवजी स्मार्टफोनचा कॅमेरा यूज करू शकतात आणि पाहिजे तसा HD क्वालिटीमध्ये तुम्ही लाईव्ह व्हिडिओ बनवू शकतात किंवा लाईव्ह स्वतःला दाखवू शकतात. तर खूप सारे फीचर आहेत. इथूनच तुम्ही स्मार्टफोनचा हॉटस्पॉटही ऑन करू शकतात लॅपटॉपवरून. मोटोरोला एज 50 प्रोमध्ये जर तुम्ही मोटोचे जे ॲप दिलेले आहेत त्यांनी ते जर बघितले तर त्यात डॉल्बी ॲटमॉसचा देखील सपोर्ट आहे याला. तर डॉल्बी ॲटमॉस या फीचरमध्ये तुम्हाला आवाज पाहिजे त्या क्वालिटीमध्ये तुम्ही इथे सिलेक्ट करू शकतात. मी आता सध्या स्मार्ट ऑडिओ असा सिलेक्ट केला आहे. तर डॉल्बीचं हे खूप छान फीचर आहेत. तसंच इथे त्यांचं मोटो सिक्युअर हे देखील ॲप आहेत, हे तुम्ही यूज करू शकतात. तसंच इथे सिक्युअर फोल्डर हे सुद्धा एक ॲप दिसतंय. याद्वारे तुम्ही काही सिक्युअर जे ॲप आहे जे फक्त तुम्हालाच दिसले पाहिजे, इतरांना दिसू नये असं तुम्हाला वाटतंय, ते या फोल्डरमध्ये तुम्ही ॲप टाकू शकतात. याला पासवर्ड सुद्धा आहेत लॉक करण्यासाठी. तर इथे ते ॲप किंवा इतर जे ॲप तुमच्या मोबाईलमध्ये किंवा स्मार्टफोनमध्ये दिसत आहेत त्याचा क्लोन ॲप तयार करून तुम्ही यात ते सेव्ह करू शकतात. ते ॲप फक्त इथेच दिसतील. जसं व्हॉट्सअपचा आपण क्लोन तयार करतो, एक सेकंड व्हॉट्सअप तयार करतो एकाच स्मार्टफोनमध्ये, 2 व्हॉट्सअप आपण वापरत असतो. तर यातील एक व्हॉट्सअप जे जनरली आपण यूज करत असतो ते कोणीही बघतं आपलं, पण इतर जे दुसरं व्हॉट्सअप आहे ते कोणी बघू नये असं वाटत असेल तुम्हाला, तर इथे सिक्युअर फोल्डर हे ॲप आहेत. यामध्ये तुम्ही तुमचे ते क्लोन वगैरे ॲप जे आहे ते इथे इन्स्टॉल करू शकतात किंवा यात ठेवू शकतात. ते फाईल किंवा ते ॲप ते इतर कोणालाही दिसणार नाही. तर अशा प्रकारे काही फीचर आहेत जे खूप चांगले आहेत. पण परफॉर्मन्सच्या बाबतीत हा फोन मला ठीकठाक वाटला. म्हणजे एवढा पण खास नाही आहे किंवा यात एवढे पण कस्टमायझेशनचे ऑप्शन अवेलेबल नाही आहेत. बाकी थीम वगैरे तुम्ही क्रिएट करू शकतात. वॉलपेपर तुम्ही AIचा वापर करूनही क्रिएट करू शकतात. उदाहरणार्थ इथे आल्यानंतर तुम्ही स्वतःची अशी थीम क्रिएट करू शकतात नवीन. इथे एडिट करू शकतात, पाहिजे तसे थीम क्रिएट करू शकतात. इथे वॉलपेपर जर तुम्हाला AIचा वापर करून बनवायचा असेल तर इथे ऑप्शन आहेत वॉलपेपरमध्ये. इथे मेड विथ AI हे ऑप्शन आहेत, याचा तुम्ही वापर करू शकतात. यात कॅप्चर फोटोवरती क्लिक केल्यानंतर ज्या काही पद्धतीचा तुम्ही कपडे घातलेले आहेत त्या पद्धतीचा वॉलपेपर हा क्रिएट करेल. उदाहरणार्थ आपण हा फोटो काढलेला आहे. ओके, तर आता AI इथे वॉलपेपर जनरेट करते आपण जे कपडे घातले त्या पद्धतीचे. तर हे बघा, अशा प्रकारचं एक वॉलपेपर त्यांनी जनरेट केलेला आहे. म्हणजे AIद्वारे तुम्ही वॉलपेपर जनरेट करू शकता. जसे तुम्ही कपडे घातलेले आहेत त्या प्रकारचे तुमचे शर्ट आहेत त्या प्रकारचं वॉलपेपर इथे तयार होतं आहे आणि तुम्ही याला सेट करू शकतात. तर अशा प्रकारचे बरेचसे AI फीचर्स यामध्ये दिलेले आहेत. मोटोरोला एज 15 प्रो या स्मार्टफोनचे इतर काही फीचर्स तुम्ही ऑनलाईन त्यांच्या वेबसाईटवरती बघितले असाल किंवा फ्लिपकार्टवरतीच ते अवेलेबल आहेत, तिथेही तुम्ही बघू शकतात. पण मी थोडक्यात इथे माहिती देतोय. या स्मार्टफोनमध्ये Android 14चं अपडेट दिलेलं आहे. यात इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर आहेत. वजनाने फोन हलका आहे, त्यामुळे याचं वजन जे आहे 186 ग्रॅम आहेत. थिकनेस 8.19 mm चे आहेत. धूळ आणि पाण्यापासून बचावासाठी याला IP68 ची रेटिंग दिलेली आहे. म्हणजेच हा फोन वॉटरप्रूफ आहे. या फोनचा डिस्प्ले 6.7 इंचचा OLED स्क्रीन डिस्प्ले आहे. 144 हर्ट्जची रिफ्रेश रेट आणि 360 हर्ट्जचा टच सॅम्पलिंग रेट दिलेला आहे. यात पंच होल डिस्प्ले दिलेला आहे. कॅमेऱ्याच्या बाबतीत मी अगोदरही माहिती दिली होती की यामध्ये सेल्फी कॅमेरा हा 50 मेगापिक्सलचा आहे, तर रेअर कॅमेरा हा 50 मेगापिक्सल प्लस 13 प्लस 10 असा ट्रिपल रेअर कॅमेरा इथे दिलेला आहे. तसंच यात आपण 4K पर्यंत व्हिडिओ रेकॉर्ड करू शकतो. हे फीचर मी तुम्हाला दाखवलेलं आहे. कनेक्टिव्हिटीच्या बाबतीत ते सर्व फीचर्स अवेलेबल आहेत जे इतर स्मार्टफोनमध्येही मिळत आहेत. उदाहरणार्थ ब्लूटूथ, वायफाय, 4G, 5G हे तर आहेच, पण यामध्ये NFCचा देखील सपोर्ट मिळतोय.
बॅटरीच्या बाबतीत सांगायचं झालं तर यात 4500 mAh ची बॅटरी आहे, त्यामुळे बॅटरी लवकर संपते. जर तुम्ही हेवी गेमिंग करत असाल किंवा व्हिडिओ रेकॉर्डिंग वगैरे जास्त करत असाल तर बॅटरी काही जास्त वेळ टिकत नाही. पण यात प्लस पॉईंट असा आहे की यामध्ये फास्ट चार्जिंगचा सपोर्ट आहे आणि ही फास्ट चार्जिंग 125 वॅटची फास्ट चार्जिंग आहे, त्यामुळे 15 ते 20 मिनिटांमध्ये तुमचा फोन हा फुली चार्ज होतो. पण एक यात प्रॉब्लेम असाही आहे की फोन लवकर हीटसुद्धा होतोय. म्हणजे तुम्ही गेमिंग करत असाल, व्हिडिओ रेकॉर्डिंग करत असाल किंवा चार्जिंगला जरी लावला तर पटकन चार्ज होतोय, पण हा फोन लवकर हीट होतोय, गरम होतोय. तर हा एक कमतरता मला वाटते. स्लिम फोन असल्यामुळे बहुतेक सर्व स्लिम फोनमध्ये हा प्रॉब्लेमच आहे की फोन जास्त हीट होतो. कर्व डिस्प्ले आहेत, त्यामुळे स्लिम आहेत हा फोन आणि लवकर हा फोन हीट होतो, म्हणजेच गरम होतो. हा प्रॉब्लेम आहे यामध्ये. बाकी यात वायरलेस चार्जिंग आणि रिव्हर्स चार्जिंगचा देखील सपोर्ट मिळतोय. आता या फोनच्या काही चांगल्या बाजू मी सांगितलेल्या आहेत. आता काही नकारात्मक बाजू म्हणजे खरं तर हा फोन घ्यायचा की नाही हा तुमच्या यूजवरती ठरणार आहे. तुम्हाला यूज काय, जर तुमचा कॅमेरा वगैरे यूज असेल, खूप व्हिडिओ वगैरे रेकॉर्डिंग करण्यासाठी तुम्हाला चांगला स्मार्टफोन हवा आहे तर 35,000च्या रेंजमध्ये किंवा 30,000च्या रेंजमध्ये हा खूप चांगला स्मार्टफोन आहे. ऑफर वगैरे वापरून तुम्ही 30,000च्या आत हा फोन घेऊ शकतात. मी असं म्हणेल की जे नॉर्मली रेंज आहे 35,000ची, तर 35,000मध्ये 50 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा तुम्हाला मिळतोय. त्यामुळे हा एक चांगला स्मार्टफोन व्हिडिओ रेकॉर्डिंगसाठी आहे, सेल्फीसाठी आहे. बाकी 4K पर्यंत तुम्ही व्हिडिओ रेकॉर्ड करू शकतात. यात असे फीचर्स आहेत. AIचाही तुम्ही कॅमेरामध्ये चांगल्या प्रकारे यूज करू शकता, तेही फीचर्स इथे अवेलेबल आहेत. पण तुम्ही जर गेमिंगसाठी हेवी गेम करत असाल किंवा तुम्हाला परफॉर्मन्स ओरिएंटेड फोन हवा आहे तर परफॉर्मन्सच्या बाबतीत हा फोन मार खातोय. म्हणजे परफॉर्मन्स तितका चांगला नाही आहे, नॉर्मल आहेत. मी सांगितलं की खूप पटकन हा फोन हीट होतो, गरम होतो. त्यामुळे परफॉर्मन्सच्या बाबतीत एवढा खास मी स्मार्टफोन हा म्हणणार नाही. तितका परफॉर्मन्सच्या बाबतीत चांगला नाही आहे असं मी स्पष्ट आणि हॉनेस्ट रिव्ह्यू जो काही आहे तो माझा सांगतो इथे. यात Qualcomm स्नॅपड्रॅगन 7 जनरेशन 3चा चिपसेट दिलेला आहे. 2.63 गिगाहर्टचा ऑक्टाकोर प्रोसेसर आहेत. तर 12 GB रॅम आणि 256 GB पर्यंत इनबिल्ड मेमरी स्टोरेज आहेत. पण मी सांगितलं की परफॉर्मन्स तरीही या फोनचं तितकं असं ग्रेट म्हणता येणार नाही. कॅमेऱ्याच्या बाबतीत जरी चांगला असला तरी तुम्हाला तुमची निवड काय, म्हणजे तुम्हाला कशासाठी फोन हवा आहे, तुमचं जास्त काम काय आहेत, म्हणजे गेमिंग खेळायचे आहेत किंवा कॅमेरा ओरिएंटेड फोन हवा आहे, तर मग कॅमेऱ्यासाठी हा ठीक आहे, बेस्ट आहे. पण जर तुम्हाला परफॉर्मन्स हवा आहे चांगला तर मग तुम्ही वेगळ्या स्मार्टफोनचाही विचार करू शकता. याच बजेट रेंजमध्ये तुलना करा, जो तुम्हाला चांगला वाटतोय त्यापैकी एक स्मार्टफोन तुम्ही नक्की घ्या. बाकी कॅमेऱ्याच्या बाबतीत Motorola Edge 50 Pro हा बेस्ट फोन आहे. तर अशाच प्रकारच्या इतर टेक्नॉलॉजी रिलेटेड व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे आमच्या व्हिडिओचे जे काही अपडेट आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. तर भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय, टेक केअर.